नमस्कार मैत्रिणींनो, चेतनाज होम किचनमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. तर आज एअर फ्रायरमध्ये मी पोळी जमते का, भाजून निघते का ते बनवून बघितलं आहे. 180 डिग्री सेल्सिअसला 10-10 मिनटं दोन्ही भाजून ठेवलं होतं, पण माझा हा प्रयत्न फसला आहे. एअर फ्रायरमध्ये पोळी भाजून निघत नाही. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता ही अशी कडक होते, पण ती भाजून निघत नाही. सो एअर फ्रायरमध्ये पोळी भाजायचा प्रयत्न करू नका. आता परत एकदा मी याच्यामध्ये अजून एक पदार्थ बनवून बघते की शेंगदाणे आपले भाजले जात आहेत का ते मी बनवून बघते. तर चला बघूया आपण एअर फ्रायरमध्ये शेंगदाणे भाजून निघत आहेत का ते. तर इथे मी एक प्लेट शेंगदाणे घेतले, ते मी या एअर फ्रायरमध्ये सगळीकडनं सारखे स्प्रेड करून घेतले. आणि आता याचं टायमर फिक्स करते आहे मी, सेट करते 180 डिग्री सेल्सिअसला मी ते 10 मिनटं याला ठेवणार आहे. आणि आता आपलं हे एअर फ्रायर स्टार्ट झाले. 10 मिनटं वेट करूया, भाजले जातात का बघू. थोडेफार झाले तर परत थोडासा आपण टाईम वाढवू, किंवा आपल्याला हवे तसं जर झालं तर मग टाईम वाढवायची गरज राहणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे शेंगदाणे भाजून तयार आहेत आणि अगदी खरपूस झालेले आहेत. हे बघा, सालपट पण निघत आहे. 180 डिग्री सेल्सिअसला मी 10 मिनटं ठेवले होते, पण 10 मिनटं व्हायच्या आधीच मी याला बंद केलेलं आहे. आणि एक 5 मिनटानंतर मी याला थोडंसं हलवून घेतलं होतं. तर 160 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटं ठेवू शकतो, आणि 180 डिग्री सेल्सिअसवर आपण याला 7 मिनटं ठेवले तरी आपले शेंगदाणे खूप छान भाजून निघतात. ते बघा. तर या एअर फ्रायरमध्ये मला वाटतं खारे शेंगदाणे खूपच छान होतील, चवीला पण छान लागतील. कारण जसे खारे शेंगदाणे बाहेर मिळतात तसेच हे शेंगदाणे आपले एअर फ्रायरमध्ये भाजले गेलेले आहेत. तर तुमच्याकडे अशी काही असा काही पदार्थ असेल जो तुम्ही एअर फ्रायरमध्ये बनवून पाहिला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.